मराठवाड्यातून बातमी आहे। वळीवाच्या पावसानं मराठवाड्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालाय, तर 392 जनावरं दगावली आहेत। मराठवाड्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाण अधिक असल्यानं वीज अटकाव करणारी यंत्र वाढवण्याची सूचना मान्सूनपूर्व बैठकीमध्ये करण्यात आली। मराठवाड्यामध्ये 503 वीज अटकाव यंत्र आहेत आणि त्यातील सर्वाधिक 308 एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत। आतापर्यंत मृत व्यक्तींची संख्याही बीडमध्येच सर्वाधिक आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मान्सून पूर्व पावसामध्ये ही परिस्थिती आहे। शेकडो जनावरं आणि माणसं या वीज पडण्याच्या घटनांमुळे दगावली आहेत। आता यानंतर काय खबरदारी घेतली जाणार आहे? वीज अटकाव यंत्र वाढवण्यासाठी काही निर्णय झालाय का? या सगळ्या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे, मात्र तो झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे बिगर मोसमी पावसाचे मराठवाड्यामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये 27 बळी गेलेले आहेत, 21 लोक जखमी झालेले आहेत। जवळपास छोटी मोठी 400 जनावरं दगावली आहेत। 500 पेक्षा अधिक गावांना याचा फटका बसला आणि त्यामुळे शेतीचं देखील नुकसान झालेलं पाहायला मिळतंय आणि 4000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय, ज्यामध्ये 2000 हेक्टर ही फळपिकं आहेत। म्हणजे आंबा आणि इतर पिकांचं सध्याच्या फळपिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर 84 घरं आहेत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये, त्याची पडझड देखील झालेली आहे आणि जसं तू म्हणालीस तसं वीज रोधक यंत्र जेवढे प्रमाणात बसायला हवे होते तेवढे बसवलेले नाहीत आणि त्याचा फटका नेहमीच मराठवाड्याला साधारणपणे बसत असतो आणि यावर्षीचा ह्या 15 दिवसातली ही सगळी आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेली आकडेवारी आहे आणि त्यामुळे आता प्रशासन या सगळ्या संदर्भात अधिक खबरदारी घेऊन जास्तीत जास्त वीज बरोबर आहे कृष्णा। त्यामुळे हे वास्तव समोर आल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवर काही पावलं उचलली जातात का, याकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।